तर डॉक्टर राखी गुरुवारी आज भेटत आहे आणि आज आहे विशेष दिवस कमला एकादशी. ही एकादशी इतकी महत्वाची आहे का ही माघ महिन्यामध्ये आलेली एकादशी खूप मोठी एकादशी आहे आणि त्याच्यात विशेष असं आहे की हे 5 दिवस म्हणजे अमावस्यापर्यंतचे आजपासूनचे 5 दिवस म्हणजे 11 तारखेपासून तर ते 16 तारखेपर्यंतचे हे 5 दिवस फार महत्वाचे आहेत. या 5 दिवसात तुम्ही जे सुद्धा दान कराल, जे सुद्धा कार्य कराल, त्याचं फळ तुम्हाला दुप्पट तिप्पट मिळाल्याशिवाय राहणारच नाही. त्याच्यासाठी ह्या 5 दिवसाला खूप महत्व आहे. आज गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे आणि गणेशांना दुर्वा फुल वाहिलेलं आहे. शंकराला थंड हळदीचं जल अर्पण केलेलं आहे. केशरचंही जल तुम्ही अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे आजचा दिवस सुरू झालेला आहे. जर तुम्हाला हे 5 दिवस आपल्या मनासाठी, आपल्या स्वतःसाठी काही करायचं आहे, आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे, तर नक्कीच करा. आज गुरुवार आहे, पहिलं दान आहे, केळ्याचं आहे किंवा पिवळ्या फुलांचं आहे किंवा पिवळ्या वस्तूंचं आहे, पिवळ्या अन्नाचं आहे. तर तुम्ही आजच्या दिवसामध्ये केळी दान करा, गाईंना घास द्या, गुळ दान करा, गुळाचं नैवेद्य तुम्ही देवाला देऊ शकता, गाईंना देऊ शकता. तर अशा प्रकारे आजचा हा दिवस आहे. पिवळ्या वस्तूंना महत्व दिलेलं आहे. खिचडी, दही भात असंही तुम्ही देऊ शकता. किंवा पिवळी पेय वगैरे आहेत, पिवळी फळं आहेत. असा हा दानाचा पहिला दिवस आहे. आज गुरुवार आहे आणि आज गुरूंच्या दरबारी आपण जातो, त्यांचं दर्शन घेतो, तर तिथे सुद्धा प्रसादामध्ये तुम्ही लाडू, केळी, बुंदी, शेव असं तुम्ही दानामध्ये किंवा प्रसादामध्ये अर्पण करू शकता. आता हा पहिला दिवस झाला. उद्या शुक्रवार आहे. मी आज 5ही दिवसाचं सांगणार आहे बरं. उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दान करायचंय. महादेवीचा आहे, लक्ष्मीचा आहे वार. त्याच्यामुळे शुक्रवारी तुम्ही नक्कीच लाल फुल अर्पण करा देवीला, महालक्ष्मीला. आणि कापूर आहे, कापराच्या ह्याच्याने पावडर करून तुम्ही घराला लादी पुसायची किंवा त्याच्यामध्ये रोज गुलाब जल घालायचं, आपल्या दारामध्ये गंगा जल शिंपडायचं. अशा प्रकारे आता तो दिवस शुक्रवारी करायचा आहे. शुक्रवारच्या दिवशी महिलांना तुम्ही काहीतरी गिफ्ट द्या, गजरे फुलं द्या, लहान मुलींना तुम्ही चॉकलेट वगैरे द्या किंवा खायच्या वस्तू द्या, वह्या किंवा पुस्तकं. आता शाळा सुरू होत आहे तर नक्कीच तुम्ही विद्या दर्शक व्हा. तुम्ही वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, कलर्स असं काहीतरी एक तुम्हाला जमेल तेवढा 4 विद्यार्थी, 2 विद्यार्थी, कितीही जणांना तुम्ही तुमच्यानुसार द्या. पण सरस्वती त्याने तुमची प्रसन्न राहील. तर नक्कीच तुम्ही शुक्रवारच्या दिवशी ते दान करा. त्याचप्रमाणे शुक्रवार असल्यामुळे खिरीचा नैवेद्य देवीला आवडतो, तर खीर तुम्ही प्रसादामध्ये घ्या किंवा पांढरी मिठाई आहे तुम्ही ती प्रसादामध्ये तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. शनिवार आहे, शनिवारचा शनिदेवाचा वार आहे. तर ह्या दिवशी नक्कीच तुम्ही दानाला खूप मोठा हातभार लावू शकता. कारण शनिदेवाला जितकं तुम्ही खुश कराल तितकेच राहू, केतू, शनी तुमचे प्रसन्न राहतील. आणि त्यासाठी शनिवार आहे तर काळ्या छत्री आहे, चप्पल आहे. कारण इतकं ऊन आहे की उष्णता वाढत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आहेत, छत्री, चप्पल. आता पावसाळा पण येतो, त्या निमित्ताने पण 1-2 जणांना तुमच्या पॉकेटला जमेल तसा तुम्ही गरजू लोकांना द्या किंवा गरजू शाळेत, आश्रमात, वृद्धाश्रमामध्ये तुम्ही याचं वाटप करा. किंवा कपडे आहे, त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता कपडे वगैरे. तर शनिवारचं दान हे फार मोठं दान मानलं जातं. शंकराच्या पिंडीवर तुम्ही काळे तीळ अर्पण करा, खूप भाग्याचं असतं हे. तर असा आला शनिवार. आता रविवार आहे. रविवारच्या दिवशी तुम्हाला दानामध्ये चांगल्या गोष्टी द्यायच्या. म्हणजे आज सूर्याचा वार आहे आणि सूर्य ह्या वर्षाचा प्रधान आहे. तर सूर्याचा आकर्षित करणं फार महत्वाचं आहे, कारण आपली कामं ही सूर्यच करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला सूर्याला आवडतो लाल रंग, गुलाबी रंग. तर अशा प्रकारे तुम्ही लाल रंगाची फळं वगैरे आहेत ते तुम्ही देऊ शकता. दानाचा दिवस आहे तर तुम्ही अन्न दान करा, पुरी भाजी वगैरे असं तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे खिचडी आहे असं तुम्ही अर्पण म्हणजे दानामध्ये देऊ शकता. कपडे आहेत. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही रविवारचा दान करा. गुळाच्या वस्तू आहे, गुळाचे पदार्थ आहेत, तेही तुम्ही देऊ शकता. आणि असं नाही की कोण नाही मिळत तर तुम्ही देवळामध्ये ब्राह्मणालाही देऊ शकता, तेही त्या पुण्याचं काम आहे.
तुमचे बॉस आहे, तुमचे ऑफिस आहे, तुमचे वॉचमॅन आहे, घरामध्ये येणारे कामगार वर्ग आहे, कचरा वेचक आहे, तुम्हाला जे तुमच्या आसपास असतील त्यांना द्यायचे आहे. त्याचप्रमाणे तळलेल्या वस्तू समोसे आहे, भजी आहे, वडापाव आहे, खायच्या वस्तू, चहा आहे. हे सुद्धा खूप मोठं दान आहे. वॉचमॅन असतात तुमच्या सोसायटीमध्ये, एक 5-6 चहा बनवा एक्स्ट्रा आणि रविवारी सगळ्यांना सकाळी चहा वाटा. बघा कशी तुम्हाला प्रसन्नता मिळेल. हे आहे फार इम्पॉर्टंट असे दान आहेत. आणि ह्या सगळ्या दानामध्ये अजून एक सर्वात महत्वाचं हे आहे कार्य आहे, ते आहे आपलं पितृंसाठी. तर पितृंना नक्कीच तुम्ही घास ठेवा, पितृंसाठी आभार माना, पितृंचे आशीर्वाद नक्कीच घ्या. कारण ज्या वेळेला आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात, नक्कीच आपल्या घराची भरभराट होते. तर न विसरता तुम्हाला पितृंना घास ठेवा आणि पक्ष्यांना जल द्या, पक्ष्यांना दाणे द्या. जसं तुम्हाला रोजच्या याच्यामध्ये तुमच्या कामाच्या व्यापातून जसं पण वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही करा. एक 5-10 रुपयाचे चणे, शेंगदाणे, फुटाणे घ्या आणि जिथे पक्षी असतात तिथे द्या. कुठे तुमच्या खिडकीमध्ये किंवा सोसायटीमध्ये कुठे पाण्याचं एखादं भांड तुम्ही प्लास्टिकच्या टब किंवा मातीच्या टबामध्ये तुम्ही ते ठेवा, पाणी ठेवा. पक्ष्यांना फार गरज आहे या सगळ्याची. गायी आहे, प्राणी आहेत, कुत्र्यांना चपाती द्या, तूप लावलेली चपाती जर तुम्ही शनिवारी कुत्र्यांना द्याल आणि जर सकाळी लवकर पहाटे उठून जर दिलीत तर बघा तुमचे कसे राहू तुमच्यावर प्रसन्न होतात. काळ्या कुत्र्यांना चपाती फार आवडते आणि ती दिल्याने त्यांना आपल्याला खूप आशीर्वाद होतात आणि आपली कामं अडलेली दूर होण्यास मदत. तर हे असे छोटे छोटे उपाय आहेत, फक्त देण्याचेच आहेत असं नाही, तुम्हाला त्याच्या बदलात खूप काही मिळणार आहे. तर नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ.